पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नीट पेपरपरीक्षेमुळे आता टेलिग्रामवरती 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी। या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान। राहुल गांधी यांनी या कारवाईवरती चोराऐवजी पीडिताच्या घराला टाळे लावल्याची टीका। रेस्टॉरंटमध्ये बाहेरचं अन्न खाण्यास मनाई करणं आणि पाण्याच्या बाटलीसाठी जादा पैसे आकारणं ही सेवेतील त्रुटी नाही। मुंबई ग्राहक न्यायालयाचा निर्णय। रेस्टॉरंट्स आदरातिथ्याची एकत्र सेवा देतात असं स्पष्ट करत न्यायालयानं तक्रारदाराचा दावा देखील फेटाळला। 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेऱ्यांनंतर राज्यामध्ये सुमारे 3 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना। मुंबई विभागामध्ये सर्वाधिक वाटप होऊ नये, निम्म्याच विद्यार्थ्यांकडून प्रवेश निश्चित। सीबीएसईच्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषा शिकणं अनिवार्य। 3 पैकी 2 भाषा भारतीय असणं बंधनकारक असेल। 1 जुलैपासून हा नियम लागू। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $76.66 अभिनेत्री प्रीती झिंटा हिला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। प्रीती झिंटाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स विरोधात खटला दाखल करण्याची हायकोर्टाची परवानगी। अभय आहुजा यांच्या एकलपीठाकडून ही मंजुरी। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली। सोन्याच्या दरात तब्बल 1,400 रुपयांची, चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर आता जीएसटीसह 1,53,058 रुपये, चांदीचे दर जीएसटीसह 2,54,410 रुपये। पुणे आणि शिर्डी दरम्यान दररोज धावणारी नवीन रेल्वे कालपासून सुरू। पुणे शिर्डी एक्सप्रेस सकाळी 6:55 सुटून दुपारी 12 वाजता शिर्डीत। या गाडीला दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर या ठिकाणी थांबे देण्यात आले। पुण्यात स्कूल बस विहिरीच्या कठड्यावर अडकली तर माळशिरसच्या तांदूळवाडीमधील अपघाताची पुनरावृत्ती टळली। बसमध्ये 10 विद्यार्थी अडकल्याची माहिती। हडपसर सासवड रोडवरील वडकी परिसरातली ही घटना। पुढे पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। राज्यात मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीने सुरू। पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज। 24 जूननंतर कोकण किनारपट्टीवरती पावसाचा जोर वाढणार। राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम। पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी। नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचं संकट दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा। नंदुरबारच्या धडगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। या पावसामुळे आता पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। 42 अंशांवरती तापमान गेलेलं। अशातच संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। खेडच्या भामा आसखेड या धरणामध्ये 29.54% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला या धरणातून पाणी पुरवठा होत असतो। त्यामुळे आगामी काळातील टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन सुरू। पावसाअभावी ठाण्यातील पाणीसाठा कमी झाला। पाणी टंचाईचं संकट गडद तर सध्याचे 12 तासांचे शटडाऊन वाढवून आठवड्यातून एकदा 24 तासच करण्याचा प्रशासनाचा विचार। भातसा धरणामध्ये 11 तर 12वी धरणामध्ये 24% पाणीसाठा शिल्लक। बारामती शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा। नीरा डावा कालव्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवस आड पाणी पुरवठा। नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन। इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। खंबाळेच्या शिदवाडीमध्ये हंडावर पाण्यासाठी महिलांची पायपेट। गढूळ दूषित पाणी पिण्याचा आदिवासी बांधवांवर वेळ। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मीरा भाईंदरमध्ये आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार, त्यामुळे पाणी कपात लागू। महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।